हॅलो, तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज कोणाकोणाचा उपवास असतो मला कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही दोघांनी पण उपवास धरला होता आज आणि मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता आणि एकीकडे चहा ठेवला होता थोडासा, कारण की खूप थंडी वाजत होती त्यामुळं. मग पटकन आंघोळ वगैरे करून घेतली आणि शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. मग साबुदाण्याची खिचडी बनवायची होती मला. बटाटे कट करून घेतले, मिरच्या कट करून घेतल्या आणि थोडंसं मग म्हटलं साबुदाण्याचे पापड आणि चिप्स पण थोडेसे तळून घ्यावं. आणि मला सगळं पटापट आवरून जॉबला पण जायचं होतं, तर मग चिप्स अगोदर तळून घेतले. आणि मला ह्या व्हाईट कलरच्या साबुदाण्याच्या पापड्या माझ्या आईंनी म्हणजे सासूबाईंनी दिलेल्या आहेत. आणि चिप्स तर मी घरीच बनवलेले, मीच बनवलेत. आणि बघा किती मस्त चिप्स आणि ह्या व्हाईट कलरचे साबुदाण्याचे पापड झाले. मग त्याच कढईमध्ये मी थोडंसं मिरच्या घातल्या आणि छान असं साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली. रात्री साबुदाणा भिजत घातल्यावर खूप छान भिजतो. आणि मग वरतून शेंगदाण्याचं कूट घातलं, थोडं जास्त शेंगदाण्याचं कूट घालायचं म्हणजे खूप छान साबुदाण्याची खिचडी बनते. आणि मग एक डाळिंब होतं, मग हे बोलले ते डाळिंब पण कट करून घे, खराब होऊन जाईल. मग पटकन डाळिंब वगैरे कट करून घेतलं, पटकन साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि निघाले जॉबला. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.